नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 4. कर्म ब्रह्मार्पण योग. कर्म व अकर्म म्हणजे काय ते जाणून घेतले पाहिजे. ओव्या आहेत 85 ते 88 आणि गीतेचा श्लोक आहे 16. भगवंतांनी आपण स्वतः चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा करता असूनही आपणाला ते कर्म बंधनकारक होत नाही असे मागच्या श्लोकात सांगितलं व अर्जुनालाही तसेच कर्तृत्वाभिमान व फलेच्छा सोडून कर्म करण्यास सांगितले. अर्जुनाला स्ववर्णोचित कर्म समजावून सांगण्याची गरज नव्हती. हे हिंसात्मक कर्म करूनही पाप न लागता मोक्षप्राप्ती होईल का हा त्याच्यापुढे खरा प्रश्न आहे. म्हणून भगवंत अर्जुनाला कर्म करूनही ते फळाच्या बाबतीत निष्प्रभ कसे करायचे ते समजावित आहेत. त्यांना स्वधर्माचं आचरण कर्मयोगाला जुळवून घ्यायचं आहे. हा कर्माचा विचार जाणत्या पुरुषालाही कळण्यास अवघड आहे असे ज्ञानदेवांनी म्हटले होते. भगवंत तोच भाग आता स्पष्ट करून सांगणार आहेत. श्लोक 16. किम कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात. या कर्माच्या संबंधात व्यक्तीने केलेली एखादी क्रिया कर्म आहे म्हणजे बंधनकारक कर्म आहे की ती क्रिया अकर्म आहे म्हणजे बंधन न होणारी आहे म्हणजेच करून न केल्यासारखी क्रिया आहे याविषयी ज्ञात्या पुरुषांना देखील भ्रांती पडते. म्हणून तुला कर्माचे स्वरूप समजावून सांगतो. असे हे स्पष्ट ज्ञान झाल्यावर तू कर्मबंधनापासून मुक्त होशील. कर्म म्हणजे ते कवन अथवा अकर्मा काय लक्षण ऐसे विचारिता विचक्षण गुंफोनी ठेवले. कर्म म्हणतात ते कोणते, अकर्माचे लक्षण काय हा विचार करता करता शहाणे देखील घोटाळ्यात पडले. जैसे का कुडे नाणे खऱ्याचे निसारी खेपणे डोळ्याचेही देखणे संशय घाली. जसे खोटे नाणे खऱ्यासारखे हुबेहूब दिसल्याने सराफाच्याही डोळ्यात संशयात घालते तैसे नैष्कर्म्यतेचे भ्रमे गिवसी जत आहाती कर्मे जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू सकती. तसे संकल्प मात्रे करून प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य ज्यांना आहे ते ज्याला भ्रमाने नैष्कर्म्य असे समजतात ते वास्तविक कर्म असून ते कर्माचे पाशात सापडतात. वाचूनी मूर्खासी गोठी कायसी एथ मोहलेगा क्रांतदर्शी म्हणून आता तेची परियसी सांगेन तुझ. या बाबतीत चांगले चांगले दूरदर्शी देखील मूढ बनतात. तेथे बिचारे मूर्खांची काय कथा. म्हणून आता तीच गोष्ट म्हणजे कर्म विवेक तुला सांगतो ऐक. गीता म्हणते की कर्म कोणते व अकर्म कोणते या बाबतीत मोठे ज्ञाते लोक सुद्धा गोंधळून जातात. गोंधळण्याचे कारण म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या हातून एखादे कृत्य घडले की ते कर्म बंधनकारक आहे की बंधनातून मुक्त करणारे कर्म घडले आहे या बाबतीत ते कोणताच निर्णय करू शकत नाहीत. या श्लोकातील कर्म अकर्म व विकर्म या शब्दांच्या अर्थाबाबत विद्वानांच्या मध्ये मतभेद आहेत. लोकमान्य टिळक म्हणतात की गीतेच्या डोळ्यापुढे निष्काम कर्म करणारा कर्मयोगी आहे. भूत भावोत भव करो विसर्ग कर्म संज्ञित असे भगवंतांनी पुढे म्हटलेलं आहे. म्हणजे सचेतन व अचेतन भूतांची उत्पत्ती करणारा जो सगुण ब्रह्माचा व्यापार त्याला कर्म असं म्हणतात. म्हणजे सर्व चराचर सृष्टी म्हणजे कर्म. तेव्हा सृष्टीत आहे तोपर्यंत कर्मत्याग संभवत नाही. त्यामुळे अकर्म या शब्दाचा संन्यासमार्गी लोक कर्मत्याग असा अर्थ करतात तो घेता येणार नाही. म्हणून अकर्म म्हणजे कर्मत्याग नसून कर्म करूनही त्याचे बंधकत्व गेले तर ते अकर्म ठरते. या श्लोकात कर्म म्हणजे काय व अकर्म म्हणजे काय असे दोन वेगवेगळे प्रश्न नसून हातून घडलेले कृत्य बंधनकारक कर्म आहे की बंधनातून सोडवणारे अकर्म ठरले आहे असा एकच कूट प्रश्न विचारलेला आहे. कारण उत्तरार्धात तत्ते कर्म प्रवक्ष्यामी असे एकवचनातच कर्म शब्द वापरलेला आहे. हातून घडणारे कृत्य कर्म ठरणार की अकर्म ठरणार ते श्रीकृष्ण समजावून देणार आहेत. तसे दोन वेगळे प्रश्न असते तर तेथे शहाणे गोंधळून जाण्याचे काहीच कारण नव्हते. कर्म म्हणजे क्रिया करत राहणे व अकर्म म्हणजे कर्म न करता स्वस्थ बसून राहणे हा अर्थ लहान मुलालाही कळेल. त्यामुळे कर्म घडून सुद्धा
ते फलदृष्ट्या बंधनरहित झाले का, हाच गोंधळात टाकणारा प्रश्न आहे. ज्ञानदेवांना सुद्धा हाच अर्थ अभिप्रेत आहे हे त्यांनी पुढे दिलेल्या कुड्या नाण्याच्या दृष्टांतावरून स्पष्ट होतं. कुडे नाणे म्हणजे हुबेहूब खऱ्या नाण्यासारखे दिसणारे खोटे नाणे. खरे नाणे व खोटे नाणे दोन्ही दिसायला वरून तरी सारखेच दिसतात, त्यामुळे ज्ञानी सुद्धा फसतात, आणि ही आपल्याही अनुभवाची गोष्ट आहे. तसेच कर्माच्या बाह्य स्वरूपावरून ते कर्म बंधनकारक आहे की बंधनातून सोडवणारे आहे याबाबत जाणकार सुद्धा गोंधळतो. कर्मत्याग केला की निष्कर्म्य प्राप्त झाले अशा भ्रमामुळे ते कर्माच्या पाशात अडकतात. आपल्या हातून एखादे कर्म घडणे आवश्यक असतानाही आपण ते कर्म केले नाही, कर्मशून्य राहिलो, तर बाह्यतः कर्माभाव घडला असे दिसून येते, पण त्या कर्मत्यागात बंधनकारक कर्मच घडलेलं आहे. उदाहरणार्थ, आपल्याला चोराची माहिती असून सुद्धा कोणी विचारल्यावर आपण ती सांगितली नाही, मौन पाळले, तर बाह्यतः कर्मत्याग दिसत असताही ते बंधनकारक कर्मच घडले आहे, कारण खरे उत्तर माहीत असूनही दिले नाही. म्हणून प्रत्यक्ष असत्य वचन तोंडातून बाहेर न पडताही त्या कर्माचे पाप लागणारच. तैसे नैष्कर्मतेचे भ्रमे गिवसिजत आहाती कर्मे. तसेच कर्मत्याग म्हणजे नैष्कर्म्य व तो कर्मत्याग केला की मोक्षसिद्धी मिळते असे जे मानतात ते चुकीचे आहे. ते कर्माच्या पाशातच गोवले जातात. याबाबत निर्णय करण्यात प्रतिसृष्टी उत्पन्न करण्याचे ज्यांचे सामर्थ्य आहे असे शहाणे सुद्धा फसतात, तेथे अज्ञानी लोकांना ते कसं कळावं. येथे ज्ञानदेवांचा रोग कर्मसन्यास करू इच्छिणाऱ्या लोकांकडे आहे हे स्पष्ट दिसून येते. नंतर ज्ञानदेव कर्माचा विवेक सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.